नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अमर जगताप तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टीची आज आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे पुन्हा एकदा ती जी अनिश्चितता होती 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेबाबतची ती आयोगाने दूर केलेली आहे योग्य वेळी. कारण आज देखील जेव्हा मी अनेक विद्यार्थ्यांना भेटतो, त्यांचे फोन येतात, त्यावेळेस त्यांचा प्रश्न एक असतो, सर 2025ला सुद्धा परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे का नक्की? तर बाबांनो, होणार आहे लेखी स्वरूपातच. आणि त्या लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचं स्वरूप कसं असेल, एकूण गुण किती, वेळ किती हे आपल्याला माहिती होतं, पण त्या गुणांचं जे काही बायफर्केशन आहे, डिव्हिजन आहे, ते आता आपल्याला क्लिअर कट माहिती झालेलं आहे. आत्तापर्यंत जे काय मी ऑप्शनलच्या बॅचेस शिकवल्या, म्हणजे हा सिलेबस डिक्लेअर झाल्यापासून तिसरी ऑप्शनलची बॅच आपली चालू आहे. GS मॉड्यूलची आय थिंक चौथी किंवा पाचवी बॅच चालू असेल तुमची. त्या सगळ्या बॅचेसला गाईडलाईन करताना मी हेच सांगितलं होतं की GSमध्ये 10 आणि 15 मार्काचे असे प्रश्न असतील, प्रत्येकी 10-10 प्रश्न. तेच इथे दिसतंय. ऑप्शनलमध्ये पण जे सांगितलं तसंच आहे. का? साहजिक आहे, UPSCचा सिलेबस तुम्ही कॉपी पेस्ट केलेला आहे, मग ऑटोमॅटिकली पेपर पॅटर्नसुद्धा तसाच कॉपी पेस्ट करणं अपेक्षित होतं. पण MPSC तसंच धोरण पत्करेल का, स्वीकारेल का, हे सांगणं जरा अवघड होतं. पण त्यांनी सुदैवाने तसंच धोरण पत्करले आणि जसं UPSCचा पॅटर्न आहे तसंच त्यांनी ते केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत ते लक्षात घ्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण अगदी थोडक्यामध्ये हे पाहणार आहोत की बाबा कशा प्रकारे हे बायफर्केशन आहे, काय असणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं की ज्यावर मी चर्चा जास्त करेल ते काय, हे सगळं करताना आपण वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे. इन दोज 3 hours, पेपरच्या त्या 3 तासात वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आजपासून वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे. आजपासून वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे, फार अत्यावश्यक आहे. का? कारण तुम्ही लक्षात घ्या, पहिल्या दिवशी लँग्वेजचे 2 पेपर असणार, म्हणजे तुम्ही 6 तास लिहिणार. दुसऱ्या दिवशी तुमचा एसेचा पेपर असणार, तुम्ही 3 तास लिहिणार. त्यानंतर तुमचे GSचे पेपर असणार 4, 1, 2, 3, 4, ते 2 दिवस तुम्ही दररोज 6-6 तास लिहिणार. आणि त्यानंतर ऑप्शनलचा पेपर एका दिवशी 6 तास. जरी आपण असं गृहीत धरलं की ह्यांनी हे सगळे पेपर एक सलग न घेता मोस्ट प्रोबेबली एक सलगच घेणार, जरी आपण असं गृहीत धरलं की MPSCने आपल्यावर फार दया केली, सोमवारी लँग्वेजचा पेपर, मंगळवारी सुट्टी, बुधवारी एथिक्सचा पेपर, गुरुवारी सुट्टी, शुक्रवारी GS 1-2चे पेपर, असं जरी केलं तरी तुम्ही एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आज रोजी तुम्ही सलग 3-3 तासाचे 2 पेपर लिहू शकता का? म्हणजे दिवसात 6 तास नॉनस्टॉप तुम्ही लिहू शकता का? आणि ते लिहायचं पण काय लिहायचं आहे, तर डोकं वापरून योग्य ते शब्द, मोजके शब्द अचूकतेने लिहायचं आहे. ही कला आहे, हे कौशल्य आहे. अभ्यास करणं हा 50% कार्यक्रम आहे आणि उरलेला 50% कार्यक्रम काय, केलेल्या अभ्यासाला योग्य शब्दात, मोजक्या शब्दात, मोजक्या वेळेत कागदावर उतरवणं. तो 50% कार्यक्रम तुम्ही जर आत्तापासून केला नाही तर तुमचा कार्यक्रम निश्चित आहे, हे ध्यानात घ्या. हे फॅक्ट आहे. बहुतांशी UPSCची मुलं तिथंच फेल देतात. ते 90% वेळ कशाला देत आहेत, अभ्यास करायला. 10% वेळ कशाला देत आहेत, लिखाणाचा सराव. त्या लिखाणामध्ये 2-3 पैलू येतात. काय लिहायचं ते कळालं पाहिजे. म्हणजे मला 14 फेब्रुवारीला काय भावना व्यक्त करायच्या आहेत, फादर्स डेला काय भावना व्यक्त करायच्या आहेत, यात जर मी गल्लत केली तर फार अवघड होणार आहे. तसा प्रकार आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की संबंधित प्रश्न कुठल्याही विषयाचा असो, त्यात मला काय लिहायचं आहे हे मला आधी कळालं पाहिजे. त्यातल्या मुद्द्यांची मांडणी मला झटपट विचार करून ठरवता आली पाहिजे. त्यासाठीचे अचूक शब्द माझ्या शब्दकोशात असले पाहिजेत. आणि मग हे सगळं प्रश्न वाचल्यानंतर विचार मी केला, आता मला ते काय करायचं, लिहायचं. गॉट इट? हे मला जर लिहायचं असेल तर मला त्यासाठी खूप प्रॅक्टिस पाहिजे. सुदैवाने हे खूप आधीपासूनच चर्चेत आलं, तुम्हाला वेळ मिळाला, पण मुलं वेळेचा सदुपयोग करताना दिसत नाहीत. आता तुम्हा लोकांच्या जर प्रश्नांचा मी स्वरूप पाहिलं तर मे बी तुम्ही माझ्याकडे आत्तापर्यंत दिलेल्या, तपासायला दिलेल्या प्रश्नांमध्ये दुसरं किंवा तिसराच सेट असेल. पण त्यातल्या त्यात म्हणजे आजच आपण जसं साहिलचं पाहिलं तर त्याच्या प्रश्नांची फीडबॅक मी आता देईन त्याला, तर डेफिनेटली त्याची इम्प्रूव्हमेंट आहे मागच्यापेक्षा आत्ताची. पण वी नीड्स टू अचीव द परफेक्शन, टॉपमोस्ट परफेक्शन.
मग अजून त्याच्याकडे 1 वर्षापेक्षा जास्त वेळ आहे. पुढची मेन्स ही साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरला होईल असं आपण रफली गृहीत धरलं तरी त्याच्याकडे 1 वर्ष आहे. म्हणजे आज तो लिखाण करून ज्या लेवलपर्यंत पोचला आहे तिथून डेफिनेटली तो त्या टॉपमोस्ट लेवलला सहज पोचू शकतो. पण इथे मला हे माहीत नाही की त्यांनी ते वेळेचं गणित किती पाळले, की त्यांनी जे प्रश्नांची उत्तरं मला तपासायला दिली ती किती वेळेत त्यांनी लिहिलेली आहेत. सो तो एक हिडन आस्पेक्ट की ज्यावर आपल्याला काम करायचं आहे. सो त्या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आज करूयात. नीट बघा, अगदी बारकाईने आपल्याला बघायचं आहे. काय दिलेलं आहे त्यांनी? महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित, शुद्ध मराठी आहे, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपाच्या घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरता विहित केलेल्या एकूण 9 प्रश्नपत्रिकेची रचना साधारणतः पुढील प्रमाणे राहील. इथे संदिग्धता आहे, थोडंफार असं राहील. क्लिअर? असंच राहील असा शब्द नाही आहे. त्यामुळे एक गोष्ट गृहीत धरा तुम्ही, यात थोडंफार चढ उतार वर खाली कमी जास्त होऊ शकतं, हे ध्यानात ठेवायचे. क्लिअर? त्यामध्ये आता पुढे बघा, प्रश्नपत्रिकाचा नमुना पेपर 1 ज्यामध्ये आपल्याला लँग्वेज पेपर दिसतोय जो आपल्याला क्वालिफाईंग स्वरूपाचा आहे. त्याचे गुण असणारे 300. सो हा फरक आहे, हे आपल्याला ऑलरेडी माहीत होतं खरं तर की लँग्वेजेसचे पेपर 300 मार्काचे असणार आहेत जे क्वालिफाईंग असणार आहेत, आणि काय आपले जे मार्क्स मोजले जाणार आहेत ते पेपर 250 मार्काचे असणारे. वेळ 3 तासच आहे. बघा आता इथे दिलेल्या सूचना आपण 1 बाय 1 लक्षात घेऊयात. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. देयर इज नो ऑप्शन. हा 1 किंवा 2 3 किंवा 4 असं काही नाही आहे. गुण त्याच्या समोर दिलेले असतील. त्या एका प्रश्नामध्ये जर काही पर्यायी प्रश्न असतील, जिथे पर्याय दिले असतील तिथे सोडवलेल्या पर्यायाचं तपासणारे. म्हणजे समजा आता क्वेश्चन 1 मध्ये तुम्हाला 2ची उत्तरं लिहायची आहेत. ओके, 2च अटेम्प्ट करायचे आहेत आणि तिथे किती दिलेत? ABCD असे 4 दिलेले आहेत. तर तुम्ही किती सोडवणं अपेक्षित आहे? 2च. तुम्हाला येतंय म्हणून तुम्ही 3रा सोडवला ते मोजणार नाही आहेत. आणि त्यात सुद्धा कसं आहे, जे आता समजा तुम्हाला A खूप चांगलं येतंय, B त्याच्यापेक्षा चांगलं आहे, C सर्वात उत्तम उत्तर येते आणि म्हणून तुम्ही ABC सोडवलं, यातल्या Cचं उत्तर तुम्हाला सर्वात चांगलं येते, काहीच उपयोग नाही. तुम्ही कितीही चांगले लिहून ते तपासलं जाणारच नाही आहे. ते काय तपासणार आहेत? पहिले 2 जे तुम्ही अटेम्प्ट केलेले असतील ते. त्यामुळे जर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की मला Cचं उत्तर सर्वात चांगलं येते तर ते आधी सोडवा. त्याच्यापेक्षा थोडं कमी दर्जाचं उत्तर माझं कोणाचं आहे? Aच आहे, मग ते A लिहा. 2 विचारलेत, 2च अटेम्प्ट करा. कारण नसताना तिथं आगाऊपणा करण्यात काही फायदा नाही. क्लिअर? जिथे पर्याय दिले असतील तिथे सोडवलेल्या पर्यायांचं केवळ आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादाचं मूल्यांकन केलं जाईल. म्हणजे C आधी सोडवलाय, A आधी सोडवलाय, मग B सोडवलाय. B तपासणारच नाही आहेत ते, भले तुम्ही खूप सुंदर उत्तर लिहिलं असेल नसेल. का तर 2च प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. ते हे 2 तुम्ही लिहिलेत ते तपासले जाते. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविलेले असल्यास ते मोजण्यात येईल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची आहे. म्हणजे समजा आता साहिलला वाटलं क्वेश्चन 1 मध्ये आपल्याला किती लिहायचे आहेत? 2च प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. साहिलनी C ज्याचं उत्तर त्याला सर्वात उत्तम येतं त्याचं उत्तर लिहिलं व्यवस्थित. आता साहिलला वाटलं की मला Aचं उत्तर चांगलं येतं म्हणून त्यांनी Aचं उत्तर लिहायला लागला. एक पॅरेग्राफ लिहिला आणि त्याला काही सुचेन असं झालं, मग त्यांनी ते अर्धवट सोडलं आणि मग परत B वर विचार केला. Bचं उत्तर त्याला आठवलं आणि त्यांनी Bचं उत्तर लिहिलं. चालतंय, पण त्याआधी साहिलने काय करायला पाहिजे? त्यांनी जे काही Aचं उत्तर एकच पॅरेग्राफ लिहिलं होतं त्याला काय केली पाहिजे? काट मारली पाहिजे. जर त्यांनी त्याच्यावर उत्तरावर काट मारली नाही तर आयोग काय करणार? C तपासणार, A तपासणार, संपला विषय. B कडे लक्ष देणार नाही. कळालंय तुम्हाला मला काय म्हणायचंय? जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर अर्धवट सोडून देत असाल तर यू शुड बी व्हेरी केअरफुल. तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही त्याला काट मारायचे. कॅन्सल्ड असं लिहा, न लिहिलं तरी चालेल, काट मारली तरी ते पुरेसं आहे. नाही मारली ते तपासलं जाईल आणि त्या अर्धवट उत्तराचं मूल्यांकन होईल. भले मग पुढचं उत्तर तुम्ही किती चांगले लिहिलं असेल त्याचा काही उपयोग नाही.
अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केले जाणार नाही. म्हणजे जास्तीचे जे काही उत्तर लिहिली असेल ते तपासणारच नाही आहेत, ते त्याच्याकडे ते डुंकून बघणार नाही आहेत. क्लिअर? त्यांना तेवढा वेळच नाही आहे. हा पहिला मुद्दा. त्याकडे दुर्लक्ष केलं जाईल. उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्नांची उत्तरे एकत्रित सोडविणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडविल्यास, म्हणजे काही पानं सोडून आणि दुसऱ्या इतर प्रश्नाचा प्रयत्न केल्यास, अशा प्रकरणी नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जातील. म्हणजे काय केलं साहिलने बघा, आता मी साहिलला बळीचा बकरा करतोय असं वाटेल तुम्हाला. साहिलने एचं उत्तर लिहिलं, बीचं उत्तर त्याला येत नाही, सीचं येतंय, डीचं येत नाही. म्हणजे त्यांनी आता काय लिहिणं, सीचं उत्तर अपेक्षित आहे. पण त्यांनी काय केलं, त्यांनी क्वेश्चन 2 सोडवला. बी सी 2 लिहिणं अपेक्षित होतं, दोन्ही लिहिली. आणि मग त्याला वाटलं की नाही, आता मला क्वेश्चन 1 मधल्या बीचं उत्तर आठवलंय. मग त्यांनी इथं टाकला क्वेश्चन 1 आणि बी तपासणार नाहीत. हा कशातला उपप्रश्न आहे, यातला. सो त्या प्रश्नाच्या अंडरच त्या उपप्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. मग अशा परिस्थितीत साहिलनी काय करायचंय, साहिलनी आधीच ठरवायचंय, विचार करायचा की मला एचं उत्तर आता आठवलंय, मी ते लिहिलंय, मला बी बद्दल थोडा डाऊट आहे. सो त्यांनी काय करायचं, इथेच बी हा क्रमांक टाकायचा. क्वेश्चन 1A सोडवला. आता बी ज्याचं उत्तर मला आत्ता आठवत नाही, मी शेवटी बघेन वेळ मिळाल्यावर. पण त्याच्यासाठी त्यांनी काय करायची, जागा सोडायची पुरेशी. आणि मग तू क्वेश्चन नंबर 2 कडे जा. मध्ये नंतर आठवलं, मध्येच कुठेतरी घुसवलं, किंवा शेवटी आठवलं, शेवट लिहिलं, तपासणार नाहीत. म्हणजे कुठल्याही प्रश्नामधले जे उपप्रश्न असतील ते एक सलग आले पाहिजेत. हां, मग त्यात तुम्ही हे करू शकता, क्वेश्चन 1 मधला सी आधी घेतला, बी नंतर घेतला, ते चालतंय, पण ते एकच सलग आले पाहिजेत. क्वेश्चन 1चा उपप्रश्न तुम्ही शेवट टाकलाय किंवा क्वेश्चन 3 मध्येच कुठेतरी टाकलाय, हे चालणार नाही. ह्या बारीक सारीक गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे. प्रश्नांमध्ये वेगळा निर्देश केलेला नसेल तर प्रश्नांची उत्तरे मराठीत लिहावयाची आहेत. ह्याचा अर्थ काय, वेगळा निर्देश केला नसेल तर, म्हणजे मराठी पॅरेग्राफ इंग्रजीत भाषांतर करा असं म्हटलंय म्हणून फक्त तुम्ही इंग्लिशचा वापर करू शकता. अन्यथा तुम्ही प्रश्नांची उत्तर मराठी मीडियम घेतले, मराठीतच लिहायचे. इंग्लिश मीडियम घेतले, इंग्लिशमध्येच लिहायची आहेत. हां, आता इथे कसं होतंय, जॉग्राफी सारखा सब्जेक्ट आहे, काही सायन्स बेस्ड सब्जेक्ट्स आहेत, तिथे काही टेक्निकल टर्म्स येतात. प्लेट टेक्टॉनिक जर समजा नाही आठवलं मला मराठी शब्द, तेवढ्यापुरतं तुम्ही इंग्लिशमध्ये मांडू शकता. ते पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, देवनागरी लिपीमध्ये लिहा. प ला ल, प्लेट टेक्टॉनिक असं लिहा. मी तुम्हाला ॲडिशनल सांगेल की मराठीमध्ये तसं तुम्ही लिहिलं प्लेट टेक्टॉनिक वगैरे, की कंसात इंग्लिश स्पेलिंग टाका. काय होतं, बऱ्याचदा आपलं प्रोनाऊन्सिएशन त्या इंग्लिश शब्दाचं आणि एक्झामिनरचं प्रोनाऊन्सिएशन काय होऊ शकतं, वेगळं होऊ शकतं. त्यामुळे टू बी ऑन सेफ साईड कंसामध्ये देवनागरीत लिहिलेल्या शब्दाचं स्पेलिंग इंग्रजी भाषेतलं टाकायचं. क्लिअर? जेथे जेथे शब्दसंख्येची मर्यादा प्रश्नांमध्ये सांगितलेली असेल तेथे तेथे तिचे पालन केलेच पाहिजे. च वर जोर दिलेला आहे. जे काही वर्ड लिमिट आहे ते फॉलो करायचंच, ते सुटता कामा नये. सांगितलेल्या शब्दसंख्येपेक्षा जास्त अथवा कमी शब्दात उत्तर लिहिलेले असल्यास गुण कमी केले जातील. पेनल्टी मार्क्स आहेत. हे UPSC फॉलो करते, स्ट्रिक्टली फॉलो करते. ते तुम्ही गरजेपेक्षा जास्त उत्तर लिहिली, गरजेपेक्षा कमी छोटं उत्तर लिहिलं, पेनल्टी पडणार. गरजेपेक्षा कमी लिहिलं, मार्क कमीच पडणार आहे. त्यात आणखी वजा करायची गरज नाही आहे. क्लिअर? 2 पान उत्तर लिहिणं अपेक्षित होतं, एकच पान लिहिलं. 2 पान 10 मार्कला होतं, एकच पान लिहिलं, म्हणजे थोडक्यात तुम्ही 5 मार्काचंच लिहिलेलं आहे. फटका कधी बसणार, 5 मार्काचं एकच पान का लिहिलं, मला येतच नव्हतं, त्यामुळे जेवढं लिहिलं तेवढंच पदरात पडणार आहे. प्रॉब्लेम कधी होतो, मुलांचा बऱ्याचदा कंट्रोल राहत नाही. मला ह्याचं उत्तर फार भारी येत आहे, लिहितोय 10 मार्काचा प्रश्न 2 पानात उत्तर व्हायचं, त्याचं किती झालं, 4 पानात झालं. मान्य आहे, तू खूप चांगलं लिहिलंयस, अरे पण ते 10 मार्कालाच आहे. त्या 10 मार्कामध्ये जर पहिल्या 2 पानात तुला 8 पडत असतील तर उरलेली 2 पानं जी लिहिली आहेत त्याचे 4 मार्क ते काय करणार आहेत, वजा करणार आहे. त्यामुळे कंट्रोल, उत्तर येतंय, अभ्यासलेला टॉपिक आहे, देत दनादन असं नाही चालणार आहे.
यू हॅव टू बी व्हेरी कॉन्शियस. कधी कधी काय होतं, हा प्रॉब्लेम कसा होतो ते सांगतो बघा. ऑप्शनलमध्ये बऱ्याचदा होतो. ऑप्शनलमध्ये कसं आहे, 15 मार्काचा प्रश्न, 20 मार्काचा प्रश्न. त्या टॉपिकची तयारी तुम्ही 20 मार्काच्या उत्तराच्या हिशोबाने केलेली आहे, पण आयोग टाकतं गुगली. त्यांनी काय केले, तोच प्रश्न टाकला आहे 10 मार्काची शॉर्ट नोट म्हणून, म्हणजे निम्म्यावरच आलं. म्हणजे तुम्हाला 20 मार्काला उत्तर लिहायचे 250 शब्द, ते तुम्हाला डायरेक्ट कितीवर आणावं लागते, 125 शब्दावर आणावं लागते. मग ते तिथे तुम्हाला कन्साईज करता आलं पाहिजे, ते कौशल्य. तुम्ही हा जर मूर्खपणा केलात की नाही मी 20 मार्कासाठीचा प्रश्न येतो, आणि असतो बऱ्याचदा तो टॉपिक तेवढा मोठा असतो, पण त्यांनी विचारला आहे ना 10 मार्काला, चुपचाप 10 मार्काच्या हिशोबाने योग्य प्रकारे कन्साईज करून उत्तर लिहायचे. तिथे आगाऊपणा केला तर मार्क वजा होईल. तुम्ही आयोगापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे आयोग जे म्हणते बस बस उठ उठ, संपला विषय. 10 मार्काला लिही म्हटले ना तुला, 10 मार्कालाच लिही. उगी शानपणा करू नको. तुला असतील तू PhD केलेली, त्याचा काही उपयोग नाही. क्लिअर? ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पृष्ठ कोरे सोडल्यास त्यावर स्पष्टपणे काट मारायची. हे काम सर्वात शेवटी करायचं. म्हणजे असं मग अशी म्हटलं ना मी, साहिलला बीचं उत्तर आत्ता आठवत नव्हतं म्हणून साहिलने काय केले, 2 पानं जागा सोडली. पण पेपर सबमिट करण्यापूर्वी त्याच्यावर काय करायची, काट मारायची. याचं कारण सांगतो. आता हे इथं त्यांनी दिलेलं नाही आहे. आमच्या वेळेस ती सूचना होती की तुम्ही तसं जर काट मारत नसाल तर तुम्ही काय करताय, काहीतरी माल प्रॅक्टिस करण्याच्या चुकीच्या हेतूने ती जागा सोडलेली आहे. आता कशा प्रकारची माल प्रॅक्टिस आम्ही करणार, आय डोंट नो. ते 10वी-12वीच्या पेपरमध्ये पूर्वी भ्रष्टाचार व्हायचा, तेव्हा ते पोरं जागा सोडायचे, नंतर सोडून काढायचे, कोणाकडे पेपर तपासायला गेल्या मग त्याच्या घरी जाऊन उत्तर लिहायचे, असले उद्योग करायचे. कदाचित आयोगाला ती भीती असेल म्हणून तेव्हा आयोगाने तशी आम्हाला सूचना केली होती. क्लिअर? सो इथे त्यांनी ते स्पष्ट दिलेलं आहे, काट मारायची, शिस्तीत काट मारायची. इतकंच नाही, मी तर काय म्हणेल की समजा हे आपलं पान आहे, याच्यात तुम्ही एवढ्या अर्धा पान उत्तर लिहिलं, अर्धी जागा राहिली, सर्वात शेवट पेपर हातातून सुपरवायझरकडे देण्याआधी आपण एकदा बघतो, त्यावेळेस झट दिशेने त्याच्यावर एक एवढी काट मारली, संपला विषय. यू आर ऑन सेफ साईड. गॉट इट? सो या सूचना फार महत्त्वाच्या आहेत, ते ध्यानात घ्या. पुढं बघूयात आता आपण. हा आपला बघतोय आपण मराठीचा पेपर. बघा आता या मराठीच्या पेपरमध्ये काय काय कंपोनंट असतील. निबंध किती मार्काला आहे, 100 मार्काला आहे. म्हणजे 1000 शब्द तरी तुम्हाला निबंधाला असणार आहेत. आजपासून असं एखादं आर्टिकल लिहिण्याचा प्रयत्न करायचा. आता गेल्या आठवड्यावर काय गाजलं, बांगलादेशमधला तमाशा गाजला, लाडकी बहीण आली आपल्याकडे. क्लिअर? चेष्टेचा भाग सोडा, रविवारचा जर पेपर पाहिला तुम्ही तर बहुतांश मराठी पेपरमध्ये त्यावर सविस्तर लेख आलेले आहेत. लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स त्यांच्या पुरवण्या ज्या असतात रविवारच्या, त्यात ते लेख आलेले आहेत. सो ते नीट वाचा. बांगलादेशमधील समस्या आणि त्याचा भारताशी संबंध यावरती जे काही तुम्ही वाचले त्यावर आधारित एखादा छोटा निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा. फक्त न बघता लिहायचं. किती लिहाल, 20 वाक्य, 40 वाक्य, 50 वाक्य, जेवढं जमतंय तेवढं लिहायचं. पण ही सवय लावायची, दर रविवारी जे काही आठवडाभरातील महत्त्वाचे विषय चर्चेत येतात त्याच्यावर मी निबंध लिहिणार. येत्या आठवड्यात मी रविवारी मी पेपर वाचला, 2-3 महत्त्वाच्या बातम्या सापडल्या. ऑलिम्पिकमधली आपली परफॉर्मन्स चर्चेत राहिली, विशेषतः फोगटमुळे, आणि इन जनरल की आपण गोल्डपर्यंत जाऊ शकत नाही. यादीत आपण 70-80व्या क्रमांकावर आहोत किंवा वॉटेवर जे काय असेल ते. म्हणजे स्पर्धा किंवा क्रीडा प्रकारांमधली आपली परफॉर्मन्स फारच कमकुवत आहे. असं का, एवढा मोठा देश आहे, अर्थव्यवस्था एवढी तगडी आहे, वेगात प्रगती करते, कुशल मनुष्यबळ आहे, तरीसुद्धा असं का. त्याच्यामागे काहीतरी बेसिक प्रॉब्लेम्स आहेत. प्लस बांगलादेशमधली समस्या. म्हणजे तुम्ही नीट लक्षात घ्या, आठवड्याला असे 2-3 घटक असणारच आहेत की ज्याच्यावर काय होतं येतं. सो आपण त्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे, हे ध्यानात ठेवा. कळतंय तुम्हाला? त्यामुळे ती लिखाणाची सवय आजपासून लावून घ्या. आता हा निबंध आणि पुढे जो निबंधाचा पेपर आहे त्यात काही फरक नाही राहिला. तो 125 मार्काला आणि हा 100 मार्काला. क्लिअर? त्यामुळे देर इज नो डिफरन्स. परिच्छेदाचं आकलन 60 मार्काला, सारांश लेखन 60 मार्काला. आता इथे तुम्ही असं गृहीत धरू नका की एकच पॅरेग्राफ दिला असेल आणि त्या पॅरेग्राफचं मला सारांश लिहायचं आहे 60 मार्काला, असं नसणार आहे.
त्यात 2 किंवा 3 पॅरेग्राफ असतील. तसं इथे स्पष्ट दिलेलं नाही आहे, पण ती शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे इथे समजा आपण म्हणू क्वेश्चन नंबर 3 सारांश लेखन, त्यामध्ये ABC असे 3 असतील, जो प्रत्येकी किती मार्काला असेल? 20 मार्क इच. तसं असलं तर ते उलटं चांगलं. एकाच पॅरेग्राफचा सारांश लिहिताना मला फार कौशल्य पणाला लावावं लागणार आहे. तो जर पॅरेग्राफ फारच किचकट असेल मग तर गेलं बोंबलत सगळं. मग त्या 60 पैकी मला 20च पडतील. पण समजा 3 पॅरेग्राफ आले, ह्याचा आणि याचा सारांश मला खूप चांगल्या प्रकारे लिहिता आला. सो इथे मी मिळवले किती? 12. इथे मिळवले मी 13. 20 पैकी माझे किती झाले? 25. आणि याच्यामध्ये मी मिळवले 10. 35. पण एकच पॅरेग्राफ होता तेव्हा मला मिळाले 20. हा फरक पडतो. त्यामुळे आपण अशी प्रार्थना करू की हे काय असेल? उपप्रश्न त्यात असते. भाषांतर करा मराठीचं इंग्रजीत, इंग्रजीचं मराठीमध्ये. हे बघा इथे हे मी का म्हणून सांगतोय तुम्हाला, कारण हे भाषांतराचा प्रश्न त्यांनी कितीचा केला आहे? 20 मार्काचा केला. त्यामुळे इथे पण तसे 20-20 मार्काचे असणं अपेक्षित आहे. परिपाठ आणि शब्दसंग्रह ते 40 मार्काला आहे. ते मोस्ट प्रोबॅबली असा फॅक्च्युअल स्वरूपाचा घटक असणार आहे की जिथे तुम्ही आउट ऑफ स्कोर करू शकता. आता हे मार्क मोजले जाणार नाही आहेत, पण ती क्वालिफाईंग लेवल क्रॉस करण्यासाठी जे सोपं आहे ते व्यवस्थित कव्हर करता आलं पाहिजे, हे ध्यानात ठेवा. क्लिअर? सो या सगळ्या गोष्टी झाल्या. आता आपण इंग्लिशबद्दल बघूयात. ऑल क्वेश्चन्स आर टू बी अटेम्प्टेड. द नंबर्स ऑफ मार्क्स कॅरीड बाय इच क्वेश्चन आर इंडिकेटेड वेर एव्हर ऑप्शन्स हॅज बीन गिवन. सो त्याच सूचना आहेत मगाशी ज्या आपण पाहिल्या त्याच. आन्सर्स मस्ट बी रिटन इन इंग्लिश ओनली. वर्ड लिमिट ऑफ क्वेश्चन शुड बी फॉलोड, अदरवाईज मार्क्स विल बी डिडक्टेड. रिकाम्या जागी लाईन मारा. लाईन मारा म्हणजे काट मारा. क्लिअर? चुकीचा अर्थ घेऊ नका. बघा आता एसे निबंध 100 मार्काला. इथे रचना थोडीशी बदलली बघा. कॉम्प्रिहेन्शन ऑफ गिवन पॅसेज किती आलेला आहे? ते 75 मार्काला. 60 मार्काला. इथे 6 घटक दिलेत त्यांनी, इथे किती आहे? 5 घटक. क्लिअर? ट्रान्सलेशनचा जो कंपोनंट आहे तो दिला आहे का इथे? नाही. हे जे म्हणतो ना मी, मराठी उतार्याचे इंग्रजीमध्ये, इंग्रजी उतार्याचे मराठीमध्ये भाषांतर करा, हे इथं नाही. त्यामुळे हा घटक थोडा 10 मार्कांनी वाढला आणि हे प्रत्येकी 15-15 मार्कांनी वाढले. 15-15 30 आणि इकडचे 10 40. ते 40 कशाचे? ह्या दोन्हीचे 40 त्यांनी ॲडजस्ट केलेले, हे लक्षात घ्या. क्लिअर? तसं उलट ते चांगलंच म्हणता येईल, कारण ह्या 25-25मध्ये आपण जास्त चांगला स्कोर करू शकतो तेवढे एफर्ट्स घेतले तर. गॉट इट? पुढे जाऊयात आपण आता. निबंध एसे किती मार्क? 250 हे मोजले जाणार आहेत. सूचना व्यवस्थित वाचा हे लिहिलेलं असतं आणि त्या वाचल्याच पाहिजेत, हेही लक्षात घ्या. काय होतं माहिती आहे, एखाद्या वर्षी आयोग एखादी स्ट्रॅटेजी बदलतं की ज्याचा त्यांनी जाहिरात ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये उल्लेख केलेला नसेल आणि आपण जुन्याच पॅटर्नला गृहीत धरून पेपर लिहायला जातो तर गोंधळ होतो. क्लिअर? त्यामुळे प्रत्येक वेळेस पेपर हातात पडला, प्रश्नपत्रिका हातात पडली की शांत चित्ताने व्यवस्थित स्टार्ट टू एंड व्यवस्थित वाचायची, हे ध्यानात घ्या. क्लिअर? बघा आता मराठीतल्या वाचू आपण. प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी सूचना वाचा. प्रश्नपत्रिका 2 विभागात आहे. प्रत्येक विभागात 4 विषय आहे आणि त्यापैकी काय करायचं आहे? एक विषय निवडायचा आहे. म्हणजे 2 निबंध लिहायचे आहेत. सेक्शन ए मधून 1, सेक्शन बी मधून 1. तुम्हाला वाटलं सेक्शन ए मध्ये 2 मला चांगले येत आहेत, मी 2 लिहिले, देन यू आर अटेम्प्टिंग ओनली हाफ पेपर. ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पर्यायानुसार मराठी किंवा इंग्रजी भाषांपैकी केवळ एका भाषेत निबंध लिहायचे. म्हणजे
सेक्शन ए मधला निबंध मी मराठीत चांगला लिहू शकतो, सेक्शन बी मधला मी इंग्रजीत चांगला लिहू शकतो, नाही चालणार. किंवा सेक्शन बी ए दोन्हीचे निबंध मी इंग्लिशमध्ये चांगले लिहू शकतो. हो, अरे पण तू अप्लाय करताना भाषा काय म्हटली निबंधासाठीची? मराठी. आणि तू आता इंग्लिशमध्ये लिहितोय म्हटलं तर तू पेपर अटेम्प्टच केला नाही असा अर्थ होणार आहे. तुम्ही अप्लाय करताना जो काही लँग्वेजचा ऑप्शन निवडलेला आहे त्याच ऑप्शनमध्ये ते करणं गरजेचं आहे, हे ध्यानात घ्या. शब्द मर्यादा लक्षात घ्या. क्लिअर? हां, तुमच्या सगळ्यांबाबत एक प्रॉब्लेम होणार. त्यांनी समजा 1500 शब्द दिलेत तर आपल्याला 1500पर्यंत पोचता घाम पडणार आहे. त्यामुळे तुमचे शब्द कमी पडू शकतात. इथे तुमचे शब्द जास्त होण्याची शक्यता फारशी मला काही वाटत नाही आहे. इव्हन मी सुद्धा आज निबंध लिहायचं म्हटलं तर मला सुद्धा तो प्रॉब्लेम येणार आहे, हे ध्यानात घ्या. क्लिअर? कोणताही पान किंवा पानाचा भाग रिकामा ठेवला असेल तर तो स्पष्टपणे रद्द करणे, काट मारणे हे आवश्यक आहे बरं का. हे ध्यानात ठेवा, हे अजिबात विसरू नका. नाही पेपर लिहिताला नाही, काट मारून पंगा घेऊ नका आयोगाशी. हे असं असेल. सेक्शन ए 4 निबंध दिलेत, त्यात तुम्हाला 1 लिहायचा आहे, बी 1 लिहायचा आहे. गॉट इट? आता आलो आपण आपल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीकडे, दॅट इज GS 1, 2, 3. GS4 जो इथिक्सचा पेपर आहे त्याला थोडी स्ट्रॅटेजी वेगळी. 1, 2, 3ला स्ट्रॅटेजी सेम. स्ट्रॅटेजी सेम म्हणजे पेपरचं स्वरूप पॅटर्न सेम असणार आहे, हे ध्यानात घ्या. बघा आता प्रश्नांची उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. पहिलं काय? किती प्रश्न आहेत? मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत 20 प्रश्न छापलेले आहेत. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. सर्वात मेजर प्रॉब्लेम आहे GS 1, 2, 3चा. जेवढं दिलंय तेवढं अटेम्प्ट करायचंच आहे. हे किंवा ते, याव किंवा ट्याव तसलं काही प्रकार नाही. त्यामुळे जर थोडा अभ्यास कमी असेल, 2 प्रश्नांची उत्तर लिहिता आली नाहीत, गेला, स्पर्धेतून बाहेर पडला, हे लक्षात घ्या. ही स्ट्रॅटेजी जी आहे ना, ही काय करते? प्रश्नांची संख्या वाढवली. 20 प्रश्न म्हणजे खूप झालं. म्हणजे सिलेबसवर ते जास्तीत जास्त भागांवर प्रश्न टाकू शकतात. आणि त्यात दुसरा प्रॉब्लेम काय? पर्याय नाही. तर मी कशावर प्रश्न येईल हे नाही सांगू शकत. मला सगळ्याच टॉपिकची तयारी करून जावं लागणार आहे. थोडक्यात ही जी स्ट्रॅटेजी आहे, प्रश्नांची संख्या जास्त देणं आणि पर्याय न देणं, याचा परिणाम काय असतो किंवा हे कशासाठी असतं? तुम्ही सगळा सिलेबस व्यवस्थित काटेकोरपणे अभ्यासावा यासाठी उचललेलं आयोगाचं पाऊल आहे, हे नीट लक्षात घ्या. गॉट इट? प्रत्येक प्रश्नाचे गुण त्यासमोर दाखवलेले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशात लिहायची आहेत? मराठी किंवा इंग्रजी यापैकी एकाच भाषेत लिहायची आहेत. ते कशामध्ये? अर्जामध्ये तुम्ही जो काही पर्याय दिलेला आहे त्यानुसार. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय होता, प्रिलिम क्लिअर झाला, तर मेन्सला क्वालिफाय झाले, तो मेन्सचा फॉर्म भरताना तुम्हाला तो नमूद करावा लागतो मुद्दा. काय? की मी GSचे पेपर कुठल्या भाषेत लिहिणार, ऑप्शनलचे पेपर कुठल्या भाषेत लिहिणार. त्यांच्या जुन्या नोटिफिकेशननुसार काय आहे की ऑप्शनलच्या दोन्ही पेपर्ससाठी तुम्ही एक माध्यम, GSच्या पेपरसाठी दुसरं माध्यम निवडू शकता. हे समजा माझा मेडिकल सायन्स आहे, मेडिकल सायन्सचा पेपर मराठीत लिहिणं इम्पॉसिबल आहे. सो मी तो इंग्लिशमध्ये लिहील, पण GSचे सगळे पेपर मला मराठीत लिहिणं कम्फर्टेबल आहे, मी ते मराठीत लिहील. क्लिअर? पण जे काही नमूद केले ते मी फॉलो केलं पाहिजे. अर्जात दावा केल्यानुसार, प्रवेशपत्रात दर्शवल्यानुसार उत्तरपत्रिकेवर उत्तराचं माध्यम नमूद करायचं आहे. कोणत्या मीडियममध्ये उत्तर लिहित आहेत ते आन्सर शीटवर तुमचा रोल नंबर वगैरे जे काय असेल त्याच्याबरोबरीने मेन्शन करायचं आहे. अधिकृत माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात लिहिलेलं उत्तर तपासलं जाणार नाही, गुण मिळणार नाहीत. त्यामुळे उगीच शायनिंग मारण्याची गरज नाही आहे. माझं इंग्लिश फार भारी आहे, मीडियम घेतलं आहे, मराठी एक पॅरेग्राफ इंग्लिशमध्ये टाकला, एका प्रश्नाचं उत्तर इंग्लिशमध्ये दिलं, गेला उडत. क्लिअर? जेथे पर्याय दिले असतील तेथे सोडविलेल्या पर्यायांचे केवळ आवश्यक संख्ये इतकेच अनुक्रमाने प्रथम प्रतिसादाचे मूल्यांकन केले जाईल. एखादे उत्तर काट मारल्याशिवाय अंशतः सोडविलेले असल्यास ते मोजण्यात येईल. अतिरिक्त प्रतिसादांचे मूल्यांकन केल्याने नाही, त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. म्हणजे मग अशीच पर्याय देत नाहीत ते. पण जर इन केस पर्याय दिला, 20च्या 20 प्रश्न सोडवायचे आहेत, पण त्यातल्या प्रश्न क्रमांक 2मध्ये त्यांनी A सोडवा किंवा B सोडवा असं दिलं,
तर ते एकच जे काही आहे ते सोडवायचे. उमेदवारांनी प्रश्नांच्या सर्व उपप्रश्नांचा एकत्रित उत्तरे सोडवणं अपेक्षित आहे. आता UPSC काय करते, 20 म्हणजे 20च प्रश्न देतात, पण यांनी दिलेल्या सूचनेनुसार ते काय करू शकतील, तर क्वेश्चन नंबर 1 10 मार्काला आहे, पण त्या 10 मार्कात ते काय करतील, A आणि B 5-5 मार्काला देऊ शकतात. किंवा क्वेश्चन नंबर 2 A B C D E 5 उपप्रश्न देतील, प्रत्येक किती 2 मार्काला. असं होऊ शकतं. असं जर झालं तर लगेच तिथे असं कसं काय केलं, शॉक बसून घ्यायचा नाही. ते काहीही करू शकतात. UPSC MPSC बोथ आर अनप्रेडिक्टेबल. त्यांचं पूर्वकथन तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे हा माइंडसेट ठेवून जायचं नाही की 10 आणि 15 मार्काचाच प्रश्न येईल, अजिबात नाही. 5-5 मार्काचे 3 येऊ शकतात, 2-2 मार्काचे 5 येऊ शकतात, 5-5 मार्काचे 2 येऊ शकतात, काहीही होऊ शकतं. 7.5 मार्काचे 2 येतील, मागे UPSC 12.5 मार्काचे 2 टाकायचे, काही करू शकतात ते. आणि यू कॅनॉट आस्क देम असं कसं काय केलं, दिलेलं आहे इथे. काही जर उपप्रश्न असतील तर त्यानुसार तुम्हाला ते फॉलो करायचं आहे. इतरत्र लिहिलं तर ते तपासलं जाणार नाही आहे, मगाशी जे सांगितलं तेच. प्रश्न क्रमांक 1 ते 10ची उत्तरे 150 शब्दांमध्ये असावीत आणि 11 ते 20ची 250. बघा, म्हणजे 10 मार्कासाठी आपल्याला किती 150 शब्द आणि 15 मार्कासाठी आपल्याला किती लिहायचे 250 शब्द लिहायचे आहेत. प्रश्नात दर्शवलेली शब्दमर्यादा लक्षात घ्या. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पानाचा भाग डॅश डॅश डॅश, ते मगाशी म्हणालो आपण तेच. कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत इंग्रजी भाषांतर अधिकृत समजले जाईल. सर्वात महत्त्वाचा मुद्दा. कशाचं इंग्रजी भाषांतर, तुम्ही लिहिलेल्या गोष्टीचं नाही, प्रश्नाचं. बऱ्याचदा हे आजच्या घडीला सुद्धा ऑब्जेक्टिव्ह परीक्षेत होतं. दुष्काळ, अवर्षण याबाबत हा नेहमी गोंधळ असतो. टाऊन, सिटी ह्या शब्दांबाबत मराठीत गोंधळ असतो. टाऊन मोठं आहे, टाऊन लहान आहे, टाऊनपेक्षा मोठं सिटी असतं. पण मराठीत काहीतरी कधी शहर कधी नगर हा कन्फ्युजिंग शब्द आहे. मग तुम्ही त्या लोकसंख्येनुसार चढता क्रम कसा मांडणार, इंग्लिशमधला प्रश्न आणि पर्याय बघा. टाऊन त्यापेक्षा मोठं सिटी. सो इथे पण त्यांना तेच म्हणायचे की तुम्हाला प्रश्न वाचताना जर काही डाऊट वाटला तर तुम्ही कशावर लक्ष द्यायचं, इंग्लिशमधल्या गोष्टी. आणि तेवढं इंग्लिश आपल्याला समजतं. इतके आपण दुधखोळे नाहीत, बुद्धू नाहीत. त्यामुळे हा कांगावा करण्यात काही तथ्यच नाही की मला मराठी मीडियम घेतलं आहे, मला मराठीशिवाय दुसरी भाषा कळत नाही, असं काही नाही आहे. तर ही गोष्ट फार महत्त्वाची, ध्यानात ठेवा. गॉट इट. आता बघा ती सिलेबसची मांडणी त्यांनी कशी केलेली आहे, त्या पेपरची मांडणी कशी केलेली आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा 10 मार्काला आणि पुढचे किती 15 मार्क. आता नीट लक्षात घ्या, पेपर कितीचा आहे आपला 3 तास. 3 तास म्हणजे किती मिनटं 180 मिनिटं. पेपर हातात आला की सगळा पेपर व्यवस्थित वाचायचा आहे, शांत चित्ताने. सूचना वाचा. सुरुवातीच्या सूचना वाचायला तुम्हाला 2 मिनटं गृहीत धरू आपण. शांतपणे वाचा, गडबडून जायचं नाही आहे, काही घाई करायची गरज नाही आहे. त्यानंतर 20च्या 20 प्रश्न वाचायचे. 20च्या 20 प्रश्न शांतपणे वाचायचे. हे कशासाठी, एक शिक्षक असण्यापेक्षा एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तो मुद्दा नीट लक्षात घ्या. पेपर हातात आला, तुम्ही सूचना सगळ्या वाचल्या, तुम्हाला सगळं कळालं आहे काय करायचं काय नाही. 99.99% मागच्या वर्षीच्या सूचनाच यावर्षी फॉलो, किंवा आता तुमची पहिल्यांदाच परीक्षा होते त्यामुळे या सूचनाच तिथं असणार आहेत. रिस्क नको. काही बदललं आहे का, ते चेंज झालं आहे का, हे टाळण्यासाठी आपण ते सूचना वाचल्या 2 मिनटात. दुसरी जी गोष्ट मी सांगितली ती लक्षात घ्या. ती काय, एक डॉक्टर म्हणून सांगतोय की पेपर सोडवायला सुरुवात करण्याआधी प्रश्न पहिलापासून ते प्रश्न 20 सगळेच्या सगळे प्रश्न शांत चित्ताने व्यवस्थित वाचा. हे कशासाठी, जेव्हा तुम्ही ते प्रश्न वाचता तेव्हा तुमच्या मेंदूला ती इन्फॉर्मेशन मिळते. प्रश्न वाचून झाले, आता तुम्ही उत्तर लिहायला सुरुवात केली, पेपरमधल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिताय, पण बॅक ऑफ माइंड तुम्ही मेंदूला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. कशाची,
उरलेल्या 19 प्रश्नांची, आणि त्याचं कुठंतरी बॅक ऑफ माइंड काय सुरू झालेलं असतं, प्रोसेसिंग सुरू झालेलं असतं. त्यामुळे मग जेव्हा तुम्ही प्रश्न सोडत सोडत 15व्या प्रश्नापर्यंत येता त्यावेळेस काय होतं, मग त्यावेळेस तुम्हाला कळतं की इन्फॉर्मेशन सहज यायला लागलेली आहे आपल्यासमोर. पण तसं न करता तुम्ही अर्धा वेळ संपला आहे आणि आता 15व्या प्रश्नापर्यंत आला आहे, आता मेंदूला सूचना देत आहे की याच्यावरती विचार कर आणि माहिती दे. तर मेंदू देणार माहिती, पण इट विल टेक सम टाईम. मला उद्या गावी जायचं आहे, बॅग भरायची आहे, मी काय करतो, नीट शांतपणे आदल्या रात्री आठवून बघतो काय काय सामान न्यायचं आहे. जे फारच डिसिप्लिन्ड असतात ते काय करतात, यादी करतात कागदावर, ही गोष्ट घेतली, ही गोष्ट घेतली, ही गोष्ट घेतली. जायच्या दिवशी सकाळी उठून बॅग भरायला लागतो का माणूस? नाही. भरू शकतो, पण गडबडीत एखादी वस्तू राहते, कारण तेवढा विचार करायला वेळ मिळत नाही. आदल्या दिवशी बसून मी जेव्हा विचार करतोय की मला काय काय न्यायचं आहे, तेव्हा एक 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 गोष्ट आठवते, आपण यादी करतो, टेबलावर काढून ठेवतो, जमल्यास बॅगेत भरून ठेवतो. तीच गोष्ट इथे. त्यामुळे पेपर हातात आला की सूचना शांतपणे वाचा, सर्वच्या सर्व प्रश्न वाचा. 20 प्रश्न वाचायला आपल्याला 10 मिनटं पुरेशी आहे. अर्ध्या मिनटात प्रश्न वाचून होतो. असं होणार डेफिनेटली की प्रश्नाची भाषा किचकट असू शकते. तुम्ही आत्ता जर UPSCचे प्रश्न पाहिले तर मला नाही वाटत कोणाला एकदा वाचलं की प्रश्नाचा अर्थ कळतो, अजिबात नाही. मी एवढे वर्ष शिकवतोय, बऱ्याचदा बरेच प्रश्न मला सुद्धा 2दा 3दा वाचावे लागतात. तुम्हाला तर लागणार आहेच. मोस्ट प्रॉब्ली शक्यता अशी आहे की MPSC तितके अवघड प्रश्न टाकणार नाही, पण आपण वर्स्ट कंडिशनची तयारी करतोय की त्यांनी UPSC सारखेच फार किचकट भाषेतले प्रश्न टाकले. आपण रविवारी गेले 2-3 रविवारी पाहिले कसे प्रश्न असतात ते. सो तसे किचकट प्रश्न टाकले तर ते समजून घ्यायला तो प्रश्न आपल्याला 2दा 3दा वाचावा लागू शकतो. त्यामुळे ती वेळ वाढू शकते. 20 प्रश्नाला अगदी तुमचे 20 मिनिटसुद्धा जाऊ शकतात. सो सुरुवातीचे 20 मिनिट आपण बाजूला काढले, शेवटचे 5 ते 10 मिनटं आपण शांतपणे बाजूला काढायचे. 10 मिनटं बाजूला काढले. सो टोटल हा किती, 30 मिनिटाचा मुद्दा आपण बाजूला काढला. म्हणजे ॲक्च्युअल उत्तर लिहायला तुम्हाला किती मिनिटं राहिले, 150 मिनिट. कळतंय? आर यू गेटिंग द थिंग? सो थोडक्यात काय, 150 किती मार्काचा पेपर आहे आपला, 250 मार्काचा पेपर जो आहे त्याला किती मिनिटं, 150 मिनिटं. मग त्यावरून आपण हिशोब करायचा की एका मार्काला आपल्याला किती लागू शकते, किंवा 10 मार्काला आपल्याला किती लागू शकते. क्लिअर? सो जर आपण म्हटलं आपण 15 मार्काचाच विचार करू, 15 मार्काच्या प्रश्नाला आपल्याला किती वेळ लागेल, तर ते करा हिशोब आणि तो वेळ काढायचा. क्लिअर? मग एक रफली जर आपण हिशोब केला तर किती येते बघा. जर 10 मार्कासाठी आपण म्हटलं तर आपल्याला 1500 भागिले 25 2/3 पर्यंत येणार. म्हणजे एक साधारणतः तुम्हाला 10 मार्काच्या प्रश्नाला एक 6 मिनिटं तरी द्यावी लागतील. 15 मार्काला 9 मिनिटं द्यावी लागतील. 6 मिनिटं किती मार्काच्या प्रश्नाला, 10 मार्काच्या, याला किती, 15 मार्काला. दोन्ही किती प्रश्न आहेत, 10 प्रश्न आहेत. 6 मिनिटं एका प्रश्नाला, मग 10 मिनिटाला 10 प्रश्नांना 60 मिनिटं. 9 मिनिटं एका प्रश्नाला, 10 प्रश्नांना किती आले, 90. टोटल झाले 150. कळतंय? सराव करताना 5 मिनिटात आपला 10 मार्काच्या प्रश्नाचं उत्तर लिहून झालं पाहिजे. कारण एक बेसिक फरक लक्षात घ्या, हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. UPSCच्या 4 मेन्स, MPSCच्या 3 मेन्स, 7 परीक्षांच्या अनुभवावरून मी सांगतोय की मी क्लासरूममध्ये बसलेला असताना, टेस्ट सिरीज देत असताना ज्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय तोच प्रश्न समजा मला UPSCला आला किंवा MPSCला आला, तर तिथल्या एक्झामिनेशन हॉलमध्ये त्याच प्रश्नाचं उत्तर लिहिताना माझा माइंडसेट वेगळा असतो. आय एम अंडर मोर स्ट्रेस. प्रश्न तोच आहे, 15 दिवसापूर्वी मी टेस्ट सिरीजला लिहिला होता तोच प्रश्न आता मी UPSCसाठी लिहितोय, पण एक्झामिनेशन हॉलमध्ये बसून लिहिताना ना तो कुठेतरी एक अदृश्य ताण आपल्या मेंदूवर असतो. आणि त्यामुळे भले तिथे माझं 5 मिनिटात झालं, इथे 5 मिनिटात होईल याची शक्यता नसते. क्लिअर? त्यामुळे आपण जेवढा सराव करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे. हे आपलं 5 मिनिटात झालं पाहिजे, हे आपलं 6-7 मिनिटात झालं पाहिजे.
ही प्रॅक्टिस आजपासून करायची. आणि तिथे नुसतं लिहायचं नाही आहे ना, प्रश्नात काय अपेक्षित आहे त्यांना त्याचा विचार करायचा आहे, त्यात कोणते मुद्दे असले पाहिजेत त्याची मांडणी करायची, आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. इज दॅट क्लिअर? कळतं आहे तुम्हाला सर्वांना? ओके. सो हा हिशोब लिहून ठेवा. काय की 10 मार्काचा प्रश्नासाठी आपल्याला किती मिनटं वेळ आहे? 6 मिनटं. 15 मार्काच्या प्रश्नासाठी किती वेळ आहे? 9 मिनटं. आणि त्याच्या आधी आपण सुरुवातीला स्टार्टिंगला किती वेळ देणार आहोत? 20 मिनटं द्यायचीच आहेत. ही घोडचूक करू नका. आय रिक्वेस्ट यू सिन्सिअरली. पेपर हातात आला की सगळा पेपर शांतपणे वाचायचा आहे. 15 मिनटात वाचून झाला, चांगली गोष्ट आहे. 20 मिनटं लागले, ओके, नो इश्यूज, नॉट ॲट ऑल. शेवटचे 10 मिनटं शिल्लक ठेवायचेच आहेत. काय करणार त्या 10 मिनटामध्ये? पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत शांतपणे एक एक पान पलटत झर 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 उत्तरांना नजर फिरवायची. असं होऊ शकतं की एखादा डायग्राम काढायचा राहिला आहे, असं होऊ शकतं कुठेतरी अंडरलाईन करायची राहिलेली आहे. रिकाम्या जागांवर काय करायची? काट. रिकाम्या जागांवर काट मारायचीच आहे, पण शेवटी हे नीट लक्षात ठेवा. काय होऊ शकतं, मी उत्तर लिहिलं आहे पण अचानक मला एखादा मुद्दा आठवतो, शेवटी आठवतो, पण तोपर्यंत जर मी काट मारली असेल तर नाही उपयोग काही. त्यामुळे काट मारायची, ती विसरायचं नाही, पण काट मारताना काय करायचं आहे? शेवट मारायची. लाईन मारा, शेवटी मारा. क्लिअर? ओके. आता हा पेपर आहे आपला द ग्रेट एथिक्स. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा इथिक्स. हा तो आपण व्यवस्थित लक्षात घेतला पाहिजे. बघा, आता उत्तरे लिहिण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचा. 2 विभागात किंवा 2 भागात सेक्शन ए बी मध्ये 12 प्रश्न दिलेले आहेत इंग्लिश मराठीमध्ये. सर्व प्रश्न अनिवार्य आहेत. पहिला फरक, GS 1 2 3 मध्ये तुम्हाला किती प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे? 20. इथे किती प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे? 12. पण त्यात उपप्रश्न असणार आहे. त्यामुळे हिशोब बदलणार. प्रत्येक प्रश्नाचं गुण त्याच्या समोर दिलेले आहेत. अर्जामध्ये दिलेल्या पर्यायानुसार सर्व प्रश्नांची उत्तरं जे काही तुम्ही मीडियम निवडलं असेल त्यात द्यायचे. अर्जात दावा केल्यानुसार प्रवेश प्रता दर्शवण्यानुसार उत्तरपत्रिकेचं उत्तराचं माध्यम नमूद करायचं आहे. आन्सर शीटवर मीडियम जे आहे तुमचं लिहायचे. ह्या किरकोळ गोष्टी आहेत बरं का, बऱ्याचदा आपण विसरतो. म्हणजे ते रोल नंबरला पण आपण आकड्यात लिहितो आणि नंतर मग ते गोळे काळे करतो. ते सुद्धा फार जागरूकपणे करणं गरजेचं आहे. माझ्या बऱ्याच मित्रांनी काय केलं होतं, एकाच कॉलममधले 2 गोळे काळे केले. फार मोठा प्रॉब्लेम होत नाही, पण नंतरची उठाठेव वाढते आपली. मग आयोगाला अर्ज करा, मेल करा, ही चूक झाली, ते झालं. हे झंझट करण्यापेक्षा बी व्हेरी कॉन्शियस आणि अटेम्प्टेड. माध्यमाव्यतिरिक्त इतर माध्यमात उत्तर लिहित तपासणार नाहीत. जिथे पर्याय दिलेले असतील तिथे सोडविलेल्या पर्यायांचं केवळ आवश्यक संख्ये इतकंच त्या काय करतील, त्या क्रमाने ते चेकिंग करणार आहेत. अतिरिक्त प्रश्न तपासणार नाहीत. जे काही उपप्रश्न असतील ते त्या संबंधित प्रश्ना अंडरच लिहायचे आहेत. क्वेश्चन 1चा एक उपप्रश्न शेवटी लिहिला आहे, मध्येच कुठेतरी घुसवला आहे, असलं चालणार नाही. प्रश्न क्रमांक 1च्या उपप्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 30 शब्दामध्ये, प्रश्न क्रमांक 1ब, 1क व प्रश्न क्रमांक 2 ते 6च्या उपप्रश्नांची उत्तरे 150 शब्दामध्ये, तर प्रश्न क्रमांक 7 ते 12ची उत्तरे 250 शब्दामध्ये असावीत. सो हे जरा गडबड घोटाळा आहे, कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे त्या गोष्टी जरा नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. कसं होणार आहे लक्षात घ्या. जो खरोखर अभ्यास करतो ना तो भरपूर टेस्ट पेपर्स देतो. त्यामुळे त्याच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी अशा फिट होऊन जातात की क्वेश्चन 1A कितीमध्ये लिहायचं आहे मला? 30 शब्द. क्वेश्चन 1BC आणि 2 ते 6 कितीमध्ये लिहायचं आहे मला? 150. आणि 7 ते 12 काय? 250 मध्ये लिहायचं. हे रिपिटेशननी डोक्यात फिट होतं, त्यामुळे त्याला सगळे प्रॉब्लेम येणार नाही. प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्यायची आहे. डोळे उघडे ठेवून लिहायचे. उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा रिकामा असेल तर काय करायचे? काट मारायची आहे. कोणत्याही प्रकारच्या संदेहाच्या स्थितीत इंग्रजीमधलं जे काही मटेरियल असेल तेच आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हे ध्यानात ठेवा. क्लिअर? समजलं आहे सर्वांना? बघा, आता हे पेपरचा पॅटर्न इथे त्यांनी दिलेला आहे.
बघा क्वेश्चन नंबर 1 त्यामधला हा ए, त्यात 1 2 3 4 5 किती मार्काला म्हटलं होतं आपण प्रत्येकी, ते किती शब्दात लिहायचे म्हटलं आपण प्रत्येकी 30 शब्दामध्ये, म्हणजे 10 मार्काला 30 वर्ड्स. कळलं? बरोबर आहे. आता इथे बघा मांडण्याची पद्धत त्यांची, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या उत्तरपत्रिकेत सुद्धा ही मांडणी अशीच असली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस मी लिहितोय क्वेश्चन 1 का त्याच्या पुढे त्यातला उपप्रश्न ए, त्याच्या पुढे त्यातला उपप्रश्न 1, अशीच मांडणी करायची आहे, हे लक्षात घ्या. आणि हे असं तुम्ही लिहिलं म्हणजे आता इथे लिहून दाखवते मी, क्वेश्चन 1 त्यातला ए त्यातला नंबर 2चा मी लिहितोय, लगेच इथे उत्तर लिहायला लागू नका. ह्याला थोडंसं अंडरलाईन करा आणि खाली उत्तर लिहा. अंडरलाईन नाही केलं तरी चालेल, पण त्याच्या खाली इथून उत्तर लिहायला सुरुवात करायची. का तर हे ठळकपणे त्याला दिसलं पाहिजे. तुम्ही जर इथूनच उत्तर लिहायला सुरुवात केली तर ते त्या लाईनच्या ह्याच्यात ते बऱ्याचदा जाणवत नाही. ह्या बारीक सारीक गोष्टी त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2, त्याच्या आधी हे क्वेश्चन 1 मधला बी सी, त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 त्याच्यामध्ये काय ए बी, क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए बी, 4 मध्ये ए बी, 5 मध्ये ए बी, 6 मध्ये ए बी, सगळे 10 मार्काचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, ह्या 12 प्रश्नांचं उत्तर कितीमध्ये लिहायचं आपल्याला, 150 शब्दात लिहायचं. क्लिअर? इथे 5 प्रश्नांचं उत्तर आपल्याला कितीत लिहायचं आहे, 30 शब्दात लिहायचं आहे. क्लिअर? म्हणजे हे एवढं सोपं नाही आहे. मुद्दा कसा होतो बघा, शब्द मर्यादा एखाद्या प्रश्नाची जास्त आहे चालून जातं. आमच्या वेळेस 60 मार्काचा प्रश्न असायचा, 300 शब्दात उत्तर लिहावं लागायचं. ते सोपं आहे, पण त्या 60 मार्काला तुम्ही 6 प्रश्नांमध्ये विभागलं, कळतंय तुम्हाला, आणि 50-50 शब्दात लिहायचं म्हटलं तर ती जास्त टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. कारण 60 मार्काला एकच प्रश्न आहे, त्यावेळेस मेंदू फक्त एकाच टार्गेटवर काय करत राहणार आहे, काम करणार आहे. पण तो 60 मार्काचा प्रश्न त्यांनी काय केला आहे, 12 मार्काच्या 5 मध्ये डिवाइड केला. तुम्हाला 12 वेगवेगळे प्रश्न असणार आहेत. मेंदूला 5 वेगळ्या गोष्टींवर विचार करायचा, मेंदूवरचा ताण वाढतो. UPSCने रिसेंट जे काही बदल केलेत ना ते ह्याच गोष्टींनी केले. तुम्ही कमीत कमी वेळेत अनेक गोष्टींवर विचार कसा काय करू शकता हे तपासायची ही एक पद्धत आहे, हे लक्षात घ्या. तर मी इथे वाटतंय सोबत काय, अरे 30 शब्दातच लिहायचे, अरे पण ते 5 आहेत. किती 150 शब्द लिहिले, अरे पण ते किती आहेत, 12 प्रश्न आहेत. हे ध्यानात घ्या. हे फार चाबरे लोक आहेत, लक्षात घ्या. UPSC यांनी कॉपी पेस्ट केले, त्यामुळे हे थोडे कमी चाबरे आहेत. यांनी काही कष्ट घेतले नाही. UPSC फार चाबरे, दे आर व्हेरी श्रूड म्हणून मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही आहे, पण त्यांचा मुद्दा काय की भविष्यातील ब्युरोक्रॅट, सरकारी अधिकारी किती चाणाक्ष असला पाहिजे, ती चाणाक्षपणा तुमच्यात आहे का नाही हे अशा किरकोळ गोष्टीमधून ते तपासण्याचा प्रयत्न करतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा आता 7 8 9 10 11 12 हे सगळे केस स्टडीशी रिलेटेड प्रश्न आहेत. आणि त्यामध्ये किती दिलेले त्यांनी शब्द मर्यादा 250ची दिलेली आहे. म्हणजे इथे किती प्रश्न झाले, 1 2 3 4 5 6 क्वेश्चन्स, किती मार्काला, किती वर्ड्समध्ये, 250 वर्ड्स. म्हणजे बघा 6 प्रश्न, 12 प्रश्न, 5 प्रश्न, 12 आणि 5 17 आणि 6. खरं तर इथे किती प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत तुम्हाला, GS पेक्षा जास्त. 23 प्रश्न म्हणजे 23 वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. GS 1 2 3 मध्ये 20 प्रश्न म्हणजे 20 टॉपिकचाच तुम्हाला विचार करायचा आहे. म्हणजे इथला वर्कलोड काय होणार आहे, वाढणार आहे. आणि हा विषयच भन्नाट आहे, त्यामुळे इथला वर्कलोड हा आणखी जास्त वाढणार आहे. नुसती प्रश्नांची संख्या, 3 टॉपिकची संख्या वाढली असं गृहीत धरू नका. इट इज बिट डिफिकल्ट. अशक्य नाही आहे, अवघड आहे. त्या अवघडला सोपं कधी करता येईल, व्यवस्थित अभ्यास पूर्ण केला, सर्व संकल्पना व्यवस्थित क्लिअर केल्या, चांगली रिव्हिजन केली आणि काय केली, सातत्याने रायटिंग प्रॅक्टिस केली, तर इट इज गोइंग टू बी सक्सेसफुल अफेअर. अंडरस्टूड? कळतंय सर्वांना? सो ही गोष्ट ध्यानात ठेवून काम करायचं आहे.
हे समजून घ्या. वेळ आपल्या ॲडव्हान्टेज आजच्या घडीला एकच आहे, काय? आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. आपण ऑलरेडी कामाला लागलेलो आहोत. तुमच्यापैकी बहुतांश जणांनी मॉड्यूल स्वरूपात म्हणा किंवा इंटिग्रेटेड स्वरूपात बॅचेस करायला सुरुवात केली. तुमचा जर विचार केला तर तुम्ही उत्तरसुद्धा लिहायला लागलेत. मगाशी सांगितलं तसं त्याच्या उत्तराची तुझ्या उत्तराची क्वालिटी अपग्रेड झालेली आहे. सो ही कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे अजून वर्ष दीड वर्ष, तर मग उर्वरित आयुष्य सुखात जाणारे हे ध्यानात ठेवा. क्लिअर? चला, आता आलो आपल्या अत्यंत संवेदनशील मुद्द्याकडे, जो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा फार जिव्हाळ्याचा असणार आहे. ऑप्शनल सब्जेक्ट. म्हणजे अगदी काल हा मेसेज येण्याआधी एक दुपारच्या सुमारास एका विद्यार्थिनीचा मला फोन आला. सर म्हणे, तुम्ही आजपर्यंत टेलिग्रामवर टाकलेल्या बातम्या सगळ्या खऱ्या ठरल्या, विशेषतः परीक्षेची तारीख पुढे जाण्याबाबतच्या वगैरे. तर मला असं कळालं आहे की ऑप्शनल कॅन्सल होणार आहेत. तुमच्या गोपनीय सूत्रांकडून जरा माहिती असेल काही तर सांगा. तशी माझी काही गोपनीय सूत्र वगैरे नाही आहेत, काही जणांच्या ओळखी आहेत, तिथून आपल्याला माहिती मिळते, तेवढंच मी सांगतो. त्यानुसारच मी तिला म्हटलं की बाई ऑप्शनल जाणार नाहीत, ऑप्शनल राहणार आहेत. क्लिअर? सो ऑप्शनल आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, तर UPSCमध्ये तुम्हाला कोणती पोस्ट मिळेल, पोस्ट मिळणार की नाही हे ठरवण्यामध्ये ऑप्शनलचा खूप मोठा वाटा आहे. हे ध्यानात घ्या. क्लिअर? सो हा जो ऑप्शनल आहे, हा ऑप्शनल फार काळजीपूर्वक हाताळणं गरजेचं आहे. 500 मार्काचा विषय. UPSCला जर तुम्ही रिझल्ट पाहिला बारकाईने कुठल्याही वर्षीचा, गेल्या 10 वर्षात कोणतंही वर्ष रँडमली निवडा, त्या वर्षामध्ये जे काही टॉपर्स आहेत सिलेक्ट झालेले, रँक 1 पासून ते 600-700 रँकपर्यंतचे, त्यांचे जे GSचे पेपर आहेत, GS 1, 2, 3 आणि एसे, या 4 पेपरचे मार्क्स एकत्र करा. GS 1, 2, 3, 4 इथिक्स सहित आणि एक एसे ॲड करा, म्हणजे 1250 मार्क. त्या 1250 मार्कामध्ये ना त्यांचा स्कोर एका विशिष्ट रेंजमध्ये फ्लक्च्युएट होत असतो. क्लिअर? 50% ते 60% मार्क पडलेले असतात. पण त्यांच्यापैकी एखाद्याला पहिल्या 50मध्ये रँक येते आणि एखाद्याला 500वी रँक मिळते. असं का? तर मग आता तुम्ही त्यांचे ऑप्शनलचे मार्क तपासा. त्यांच्या ऑप्शनलच्या मार्कामध्ये जो 300+ जातो 500पैकी, तो पहिल्या 50मध्ये गेला. ज्याला 250च पडत आहेत तो आला 500वरती. हे सत्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवू नका. यूट्यूबवर मार्क उपलब्ध आहेत, ते चेक करा, निष्कर्ष काढा. एक 10 मुलं निवडा, पहिल्या 50मधले 5 आणि 300, 400, 500 रँकमधले 2-3, 2-3 आणि त्यांचे मार्क चेक करा. असं मी म्हणत नाही त्यांचे GSचे मार्क तंतोतंत समान असतात, थोडंफार वर खाली असतात, पण फरक असतो त्यांच्या ड्रास्टिक कशामध्ये? ऑप्शनलच्या मार्कामध्ये. हे काय अधोरेखित करतं? तर हे सिद्ध करतं की ऑप्शनलचे मार्क किती महत्त्वाचे आहेत. आणि ती गोष्ट आपल्या हातात आहे. आपण पहिली पायरी ऑप्शनल आपल्याला सुटेबल निवडला, अर्धा रस्ता क्लिअर झाला. आणि मग त्याचा अभ्यास आपण व्यवस्थित केला, रिव्हिजन, आन्सर रायटिंग सगळं केलं, उरलेला अर्धा रस्ता यशस्वीपणे क्लिअर झाला. मग सर्वात पहिली गोष्ट ऑप्शनलची निवड बिनचूक करा. ऑलरेडी तुम्ही आता ऑप्शनल निवडलेला आहेत, क्लासेस करताय, त्यामुळे आय होप तुम्ही त्यात काही चूक केलेली नाही आहे. तुमचा अर्धा मार्ग क्लिअर आहे. उरलेल्या वर्षभरात ऑप्शनलचा अभ्यास चांगला करायचा आहे आणि 500पैकी पेपर 1 पेपर 2 दोन्ही मिळून 500पैकी 300+ कमीत कमी हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. तुमचा ऑप्शनल कुठलाही असो, हिस्ट्री, जिओग्राफी, PSIR, पबॅड, सोशो, हे 5 ऑप्शनल जर असतील ना, तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो तुम्ही 325पर्यंत जाऊ शकता, प्रोव्हायडेड त्या ऑप्शनलमध्ये तुम्हाला स्वारस्य आहे म्हणून तुम्ही तो ऑप्शनल निवडला आहे. अंडरस्टूड? गॉट इट? क्लिअर टू एव्हरीबडी? ग्रेट. बघूयात आता ऑप्शनलबाबतच्या सूचना वेगळ्या असणार, कारण पेपरचं पॅटर्न ऑप्शनलमध्ये पूर्णपणे वेगळं आहे. बघा आता प्रश्नपत्रिकेत एकूण किती? 8 प्रश्न असून ते 2 विभागात असणार आहेत. त्यापैकी किती सोडवणं आवश्यक आहे? 5. पण तुम्ही कुठलेही 5 नाही निवडू शकत, त्याला काही निकष आहेत, ते आपण आता पाहूयात. प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 काय आहे? अनिवार्य आहे. म्हणजे बघा मी पुढे त्यांनी दाखवले, पण मी मांडतो तरी सुद्धा. समजा आपण म्हणूयात पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्हीचं स्वरूप सेम. इथे असणार आहे सेक्शन ए आणि दुसरा काय असेल? सेक्शन बी.
सेक्शन ए मध्ये प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. इथे क्वेश्चन नंबर 5, 6, 7 आणि 8. ओके. काय म्हटले त्यांनी? हा आणि हा कसा आहे? मस्ट, सोडविलाच पाहिजे. इट्स अ कंपल्सरी अफेअर. 50-50 मार्काला प्रत्येक प्रश्न आहे. 5 प्रश्न सोडवायचे. 50 गुणिले 5 250, संपला पेपर. हे कंपल्सरी, हे कंपल्सरी झाले. किती मार्क झाले तुमचे? हे 50 मार्क प्लस हे 50 मार्क, 100 मार्क झाले. आता 50 मार्काचे 3 प्रश्न सोडवायचे. 2, 3, 4 प्रश्न वाचले, मी खुश झालो. हे सगळं मिळायला येत आहे. मी हे 3 प्रश्न सोडवले, उपयोग नाही. मुद्दा काय आहे? तुम्ही इकडचे 2 घेतले तर तुम्हाला इकडचा कुठलाही एक सोडवावा लागणारच आहे, किंवा वाईस वर्सा. तुम्हाला हे 2 येत आहेत, तुम्हाला तिसरा प्रश्न यामधला एक सोडवावा लागणार आहे. म्हणजे प्रत्येक सेक्शनमधला किमान 1, उरलेल्या सेक्शनमधले 2, असं ते 3चं कॉम्बिनेशन असणार आहे. हे ध्यानात घ्या. फार काही किचकट नाही, सोपं आहे असं वाटतं, पण तसं नाही आहे. का नाही आहे? कारण हे एक प्रश्न नाही आहे. याच्यात काय असणार आहे? ए बी सी, ए बी सी, ए बी सी. आपलं नशीब ना इतकं फुटकं असतं. म्हणजे मी विद्यार्थी होतो तेव्हाचं पण सांगतोय आणि तुम्हाला तुमची केससुद्धा सांगतोय, त्यात काही बदल नाही. मला ए आणि बीचं उत्तर भारी येत असतं, पण सीचं येत नसतं. मला इथे बी आणि सीचं भारी येत असतं, पण एचं येत नसतं. म्हणजे कुठंतरी नशीब फुटकं असतंच. असं फार क्वचित होतं की यस, एचं पण येतं आहे, बीचं पण येतं आहे, सीचं पण येतं आहे, तर मग हा प्रश्न सोडवण्यात काय तथ्य आहे. पण तसं फार चुकून होतं. क्लिअर? तेवढं नशीब आपलं स्ट्रॉंग नसतं. नेमकं काय होतं माहिती आहे का? ज्या टॉपिककडे आपण दुर्लक्ष केलं आहे, जो आपला कमकुवत आहे, जो समजला नाही आहे, तिथं घोडं पेंट खातच. मग याला सर्वात साधा सोपा उपाय काय? सिलेबसमधला एकही घटक दुर्लक्षित ठेवायचा नाही. आणि तुमच्या बॅचची तर नाहीच नाही. का? तुमची परीक्षा ही पहिली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी सगळे टॉपिक, सगळ्या टॉपिकवरचे सगळे प्रश्न ओपन आहे. ते कुठल्याही टॉपिकवर प्रश्न टाकू शकतात. आणि मग तसं झालं तुम्हाला खूप मोठी रिस्क आहे. हे कसं आहे? ABC म्हणजे एक प्रश्न 15 मार्काचा आहे, दुसरा 15 मार्काचा आहे, एक 20 मार्काचा आहे. झाले किती? 50 मार्क. ते मी तुम्हाला एक जरी आला नाही दांडीगुल, 20 मार्क गेले, किंवा किमान 15 तरी जातात. इथे 50 मार्काचा एक प्रश्न आहे का? नाही. 10 मार्काचे किती आहेत? 5 प्रश्न. यातला जरी एक जरी आलं नाही, अवघड आहे बघ. म्हणून मी तुम्हाला सिन्सिअरली सांगतोय की सिलेबसमधला A to Z घटक कव्हर करा. हे अत्यावश्यक आहे. देन ओनली यू आर ऑन सेफ साईड. असं कोणी शहाणा तुम्हाला सांगत असेल UPSCत पोस्ट निघालेला सुद्धा, काही नाही रे, हे एवढं ऑप्शनलला टाकते, सोडून दे. तो सिलेक्ट झाला, त्याचं नशीब फार जोरावर होतं त्या वर्षी, त्यामुळे नेमकं त्यांनी जे अभ्यासलं होतं त्याच्यावरच आलं. तो हे नाही सांगत मला यातले 3 येत नव्हते, यातले पण 3 येत नव्हते, ह्यातले मला हे 2 येत होते, हे मी कसं बसं लिहिलं आहे, ह्यातला एकच येत होता, बाकीचे मी कसं बसं लिहिलं आहे, आणि असं करून मी हे 3चा क्रायटेरिया पूर्ण केला. ही गोष्ट तो उघड करत नसतो, का आता तो कोण आहे? पोस्ट होल्डर आहे. हे दुर्दैव आहे की पोस्ट निघालेली मुलं जमिनीवर पाय ठेवून मार्गदर्शन करत नाही. विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल ऑफ देम. ह्युमन सायकोलॉजी की यश मिळालं की डोक्यात थोडीशी हवा जाते आणि मग आपण काहीतरी अवास्तव सांगतो. अभ्यास केलेला असतो 6 तास, पण सांगताना सांगतो 12 तास अभ्यास केला आहे. मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस मला 2 प्रकारचे यशस्वी विद्यार्थी भेटले होते. एक की जे काय म्हणजे आम्ही 14 तास अभ्यास करतो, आणि दुसरे काय, जास्त नाही, मी दिवसाला 4-5 तास अभ्यास करतो. दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतोय की 4 तास अभ्यास करून UPSC काढणं इम्पॉसिबल आहे. 4 तास अभ्यास करून UPSC काढू शकतो कधी? गेली 5 वर्ष तो अभ्यास करत असेल तर. 14 तास अभ्यास करून पोस्ट काढली, हे माणसाच्या शारीरिक मानसिकदृष्ट्या डॉक्टर म्हणून सांगतोय शक्य नाही. त्यामुळे समोरचा जे सांगतोय, शिक्षक असो किंवा यशस्वी विद्यार्थी असो, तुम्ही थोडंसं जरा काळजीपूर्वक ते तपासलं पाहिजे तो काय सांगतोय ते. तो जरी म्हटला की नाही रे सगळा सिलेबस कव्हर करायची गरज नसते, असं नाही आहे मित्रांनो. सगळा सिलेबस कव्हर केला पाहिजे, आणि तुमची परीक्षा ही त्या पॅटर्ननुसारची पहिली आहे, मग तर असणारच. UPSC जॉग्राफी ऑप्शनल आहे, बरेच वर्ष आले त्याच सिलेबस त्याच पॅटर्नमध्ये परीक्षा होते. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की बाबांनो, ह्या
20 टॉपिकपैकी या 12 टॉपिकवर वारंवार प्रश्न आलेले आहेत, या 8वर आलेले नाहीत, त्यामुळे तुम्ही प्राधान्याने कोणते करा, हे 8 करा. 12मधलं जर वेळेअभावी तुम्हाला काही जमलं नाही तर यू कॅन स्किप ॲट युअर ओन रिस्क. त्यांनी सांगितले म्हणून मी 4 टॉपिक सोडले वाऱ्यावर, त्याच्यावरच प्रश्न आले, तुम्ही त्याला नंतर फोन करून सांगणार आहेत का तुझ्यामुळे मी खड्ड्यात गेलो? तो म्हणेल तुला अक्कल नव्हती का? हे फॅक्ट आहे ना. सो बी व्हेरी प्रॅक्टिकल अँड कमर्शियल. गॉट इट? सो असं हे स्वरूप असणार आहे. पेपर 1ला पण असं, पेपर 2ला पण असं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला किती प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत बघा. इथे तुम्हाला 5 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत, 5 शॉर्ट नोट. इथे पण 5 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही हा सोडवला, 5 आणि 5 10, 3 13, 3 16 आणि 3 19. सो थोडक्यात तुम्हाला किती प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत? 19 प्रश्न. त्यामधले 10 प्रश्न काय आहेत? 10 मार्काचे. 15 मार्काचे किती प्रश्न आहेत? 3. आणि 20 मार्काचे किती प्रश्न आहेत? 15 मार्काचे किती आहेत? 6. आणि 20 मार्काचे किती आहेत? 10 मार्काचे किती? 10. 15 मार्काचे 6. 20 मार्काचे 3. 19 प्रश्न. क्लिअर? लॉजिक मगाशीच ठेवायचं आहे. 6 मिनिटात 10 मार्क, 9 मिनिटात 15 मार्क आणि 12 मिनिटात 20 मार्क. म्हणजे ज्यावेळेस आपली तयारी परिपूर्ण झालेली आहे, सगळा अभ्यास झाला आहे, सगळी रिव्हिजन झाली, न बघता मी उत्तरं लिहू शकतो, तेव्हा मग स्टॉप वॉच लावायचं आणि उत्तर किती मिनिटात होतं आहे ते बघायचं. अगदी तेवढं तंतोतंत होत नाही, थोडंफार वरखाली होतं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर खूप चांगलं येत असेल तर ते 4 मिनिटातच होतं. एखाद्याचं किचकट असेल तर त्याला वेळ लागतो, मग तो आधीच्याचा वाचलेला वेळ इकडे आपण वापरू शकतो. परीक्षेत स्टॉप वॉच लावून झाले 6 मिनिट, थांबलो, आता पुढचा सुरू केला, असं नाही होऊ शकत. हे पण तुम्हाला समजतंय, हे मी गृहीत धरतोय. क्लिअर? समजलेलं आहे? प्रत्येक प्रश्न उपप्रश्नांचे गुण त्या समोर दर्शवण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा मुद्दा आपण लक्षात घेऊयात आता बघा. अर्जात दावा केल्यानुसार व प्रवेश पत्रात दर्शविल्यानुसार उत्तर पुस्तिकेवर उत्तराचे माध्यम नमूद करावे. प्रत्येक पेपरमध्ये हे कंपल्सरी करायचंच आहे, लँग्वेजेसचे पेपर सोडले तर. इतर माध्यमात लिहिलं तर तपासणार नाहीत, गुण मिळणार नाहीत. जेथे पर्याय दिले असतील तेथे अनुक्रमाने प्रथम सोडविलेल्या पर्यायांचे आवश्यक संख्ये इतक्याच प्रतिसादाचे केवळ मूल्यांकन केलं जाईल. तीच सूचना आहे. जेवढे प्रश्न सोडवायला सांगितलेत तेवढेच तपासणार. तुम्ही लिहिलेत त्या क्रमाने तपासणार. त्यात एखादं अर्धवट लिहिलं असेल ते तपासलं जाईल, पुढचं तपासलं जाणार नाही. सर्व उपप्रश्नांची उत्तरं एक सलग सोडवणं आवश्यक आहे. इकडच्याचा उपप्रश्न तिकडे घुसवला आहे, तिकडच्याचा इकडे घुसवला आहे, असला बाजार करायचा नाही आहे. शब्द मर्यादा लक्षात घ्या, नाहीतर पेनल्टी आहे. कोणताही पानाचा रिकामा भाग काय करायचा आहे? काट मारायचा आहे. अन्यथा नमूद केलेले नसेल तर सांकेतिक चिन्ह, मानके यांना नेहमीच प्रमाणित अर्थ असेल. आवश्यक असल्यास योग्य गृहीत धरा, तसे स्पष्टपणे नमूद करा. हे थोडंसं काहीतरी अर्धवट दिसतंय मला वाक्य. लेट अस होप दे विल करेक्ट इट. अन्यथा नमूद केले नसेल तर सांकेतिक चिन्ह, मानके यांना नेहमीच प्रमाणित अर्थ असेल. ओके, ठीक. आवश्यक असेल तेथे नकाशा आकृतीचे रेखांकन स्पष्ट असणे आवश्यक राहील. जॉग्राफीमध्ये तुम्हाला ते आवश्यक भासतं आणि इतर काही ठिकाणी सुद्धा. बघा, माझ्या विषयाबद्दल म्हणजे मुलांना ज्यांचा जॉग्राफी ऑप्शनल आहे त्यांना ही खूपच गोड बातमी आहे. काय? राज्यसेवा मुख्य परीक्षेतील भूगोल या विषयाच्या वैकल्पिक पेपरमध्ये नकाशावर आधारित प्रश्नांसाठी उमेदवारांना आउटलाईन स्टेन्सिल वापरण्यास मुभा असेल. UPSC देत नाही. म्हणजे पेपर 2मध्ये भारताच्या नकाशावर काही लोकेशन्स आपल्याला दाखवावे लागतात. म्हणजे भारताचा नकाशा UPSC देते प्रिंटेड आणि त्याच्यावर सांगा म्हणते गंगा नदी दाखवा किंवा अहमदाबाद शहर दाखवा, वॉटेवर अशी लोकेशन देतात, ते आपल्याला त्यावर मार्क करायचे असतात. हे पण तसंच करतील. पण हे काय आहे? मी समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय, भारताचं हवामान, नैऋत्य मान्सूनचा प्रवास,
तर मग तिथे मला भारताचा नकाशा काढून नैऋत्य मान्सूनचा प्रवास दाखवायचा असेल तर मी काय वापरू शकतो? स्टेन्सिल वापरू शकतो. MPSCला, UPSCला हाताने नकाशा काढावा लागतो आणि खरं तर MPSCने तसंच ठेवायला पाहिजे होतं, तर मग तुमचं कौशल्य आणखीन तपासता येतं. पण ठीक आहे, पोरांवर त्यांनी वरदहस्त ठेवला आहे. हे टेक्निकल पेपरसाठी बघा, तुमचा ऑप्शनल त्यापैकी काही नसेल तर दुर्लक्ष करा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमधील विद्युत अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, सांख्यिकी, वाणिज्य, लेखाशास्त्र या वैकल्पिक विषयांच्या पारंपरिक स्वरूपाच्या परीक्षेमध्ये उमेदवारांना सायंटिफिक नॉन प्रोग्रामेबल टाईप गणनयंत्राचा म्हणजे कॅल्क्युलेटरचा, हे असते शब्द लक्षात ठेवायचे बरं का, भाषांतरात लागतात. भाषांतर मराठीत ते इंग्लिश पॅरेग्राफचं मराठीत करायचं भाषांतर तर ते आवश्यक असतं. क्लिअर? कॅल्क्युलेटरला काय म्हणतो आपण? गणनयंत्र. असे बरेच शब्द आहेत आपल्या दैनंदिन जीवनात की जे आपण इंग्लिशच वापरतो. टेबल काय म्हणतात? टेबलला, टेबल हा इंग्लिश शब्द आहे. मेज. क्लिअर? आपण बिल्डिंगमध्ये चढ उतारासाठी लिफ्ट वापरतो, काय म्हणतात त्याला? उद्वाहन. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, मला सुद्धा माहीत नव्हतं. एक दिवस मी लिफ्टमध्ये जात असताना तिथे प्रत्येक लिफ्टला गव्हर्नमेंटकडून तपासून त्याचं लिफ्ट चालवण्याचं लायसन मिळतं, त्यावर लिहिलं होतं उद्वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती. लायसन्सला काय म्हणतात? परवाना नाही, अनुज्ञप्ती. आणि ती लिफ्ट म्हणजे काय? उद्वाहन आहे. क्लिअर? वाचत राहा, डोळे उघडे ठेवून, सगळीकडे बऱ्याच गोष्टी कळतात. प्रोग्राम करण्यायोग्य प्रकारच्या गणनयंत्रांना परवानगी दिली जाणार नाही. अशा गणनयंत्राचा वापर केला तर ते डिबार होऊ शकता. तुम्हाला काही याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. आता हा पेपर बघा. क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर 1, पेपर 2 ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट: ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री अँड व्हेटरनरी सायन्स, अँथ्रो केमिस्ट्री, सिव्हिल इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, मेडिकल सायन्स, फिलॉसॉफी, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशलॉजी, स्टॅटिस्टिक्स, पबॅड. याच्यामध्ये बघ, क्वेश्चन 1 क्लिअर, ABCDE 5 प्रश्न झाले, 10-10 मार्काच्या, 5 शॉर्ट नोट. क्वेश्चन 2 ABC 20-20-10 असं केलेलं आहे. क्लिअर? क्वेश्चन 3 ABC 20-20-10, 20-20-10 हे परत 10-10, परत 20-20-10. सो हा इथं पॅटर्न बदलला आहे यांच्यासाठी. आता पुढे बघा, क्वेश्चन पेपर स्ट्रक्चर फॉर ऑप्शनल पेपर 1, पेपर 2 फॉर द फॉलोइंग सब्जेक्ट्स: बॉटनी, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथ्स, सायको. बघा आता जे मगाशी मी सांगितलं ते हे 5 शॉर्ट नोट 10-10 मार्काच्या, आणि क्वेश्चन 2 साठी काय 15-15-20. आधीच्यामध्ये काय केलं त्यांनी? 20-20-10. क्लिअर? असं करण्याची काही अशी आवश्यकता नव्हती, पण ठीक केलं आहे आता ते. आता युजली जे कॉमन सब्जेक्ट्स येतात बघा, ते सोशोलॉजी, पबॅड, ओके, अजून कुठला झाला? PSIR. तुम्ही लक्षात घ्या, 20-20 मार्काचे 2. क्लिअर? म्हणजे तुम्हाला शॉर्ट नोट किती आल्या थोडक्यात? ह्या 5 शॉर्ट नोट प्लस ही पण काय झाली? शॉर्ट नोटच झाली. क्लिअर? 3 शॉर्ट नोट्स आणि ह्या 5 आणि 5 10, 13 शॉर्ट नोट्स आणि 20 मार्काचे 6 प्रश्न लिहायचे. तसं म्हटलं तर काही फार विशेष फरक पडत नाही, म्हटलं तर पडतो पण. क्लिअर? आणि इथे आपले जिओग्राफी, हिस्ट्रीचे लोक. क्लिअर? सो हा एवढाच फरक तुम्हाला दिसून येईल. अंडरस्टूड? सो हे आहे सगळं काही रामायण या परीक्षेच्या पॅटर्नबाबतचं. शांतपणे त्याची एक प्रिंट काढा आणि शांतपणे ती वाचून बघा. मगाशी या सगळ्या चर्चेमध्ये सांगितलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी परत रिपीट करतोय तुम्हाला, तो हा: वेळेचे नियोजन. पेपर हातात आला, पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत शांतपणे वाचा, सूचना वाचा. क्लिअर? त्याच असणार आहेत, फार काही त्यात बदल असण्याची शक्यता नाही. प्रश्न 1 ते 20 GS 1, 2, 3, GS 4चे 23 प्रश्न, ऑप्शनलच्या पेपर 1, पेपर 2चे प्रत्येकी 19 प्रश्न शांतपणे वाचायचेच हे लक्षात घ्या. तिथे कुठलीही एक्सक्यूज नाही. तुम्ही म्हणाल हे माणूस काहीतरी उलटं पालटच सांगतंय, कदाचित
पेठेतली इतर कुठलीही फॅकल्टी तुम्हाला ही गाईडलाईन देणार नाही की हातात पेपर आला की आधी शांतपणे A to Z सगळे प्रश्न वाचायचे. एक फॅकल्टी म्हणून नाही, मगाशीच मी सांगितलं, एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला सांगतो. मला ज्यावेळेस एखाद्या दिवशी घरातनं बाहेर पडायचं आहे, क्लास नाहीत, मला 7-8-10 कामं करायची आहेत, मी घरातून पाऊल बाहेर ठेवण्याआधी मेंदूत सगळी रिव्हिजन करतो की मला कोणकोणती कामं करायची आहेत, कुठून कुठं जाणं सोयीस्कर आहे, कुठे आधी जायचं आहे, त्यानुसार आय डिसाईड द रूट आणि मग मी घरातून बाहेर पडतो. तर माझी कामं काय होणार आहेत? सुरळीत. दिवसातून मला 3 लेक्चर घ्यायचे GS मॉड्यूल. बाहेर पडताना मी आधी आठवून बघतो, आज मला तुमच्या बॅचला काय शिकवायचं आहे, ऑप्शनलच्या बॅचला काय शिकवायचं आहे, इंटिग्रेटेड बॅचला काय शिकवायचं आहे. ते मी आठवल्याशिवाय मी पाऊल ठेवत नाही, तरच माझं ते काम सुरळीत होणार आहे. हां, भले मग ते काय शिकवायचं त्यासाठी मला वाचायची गरज भासणार नाही, कारण ते ऑलरेडी डोक्यात फिट आहे. पण काय शिकवायचं आहे हे मी आठवून बघतो. का? तर बॅक ऑफ माइंड माझा मेंदू प्रोसेसिंग चालू करतो. सो तीच गोष्ट आहे, मेंदू काम कसं करतो हे समजून जर आपण आपली कामं केली तर अभ्यासच नाही, दैनंदिन जीवनातली कामंसुद्धा सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडता येतात. म्हणून सांगतोय, क्वेश्चन पेपर हातात आला की शांतपणे प्रश्न वाचा. बॅक ऑफ माइंड प्रोसेसिंग चालू झालेलं असतं. इज दॅट क्लिअर? विश्वास नसेल तर प्रयोग करून बघा. जेव्हा तुमचा अभ्यास पूर्ण होईल, फुल लेंथ टेस्ट द्यायला लागाल, त्यावेळेस एक पेपर असा द्या की सगळे प्रश्न न वाचता लिहायला सुरुवात करा, आणि एक पेपर कसा द्या, सगळे प्रश्न वाचून मग लिहायला सुरुवात करा. फरक काय आहे ते मला नंतर सांगा. कळालं? एनी डाऊट? ऑल क्लिअर? ग्रेट. सो थांबूयात आपण इथे. इथून पुढे सुद्धा काही अडचण आली तर मला फोन करा.